मित्रांनो, मागील आठवड्यामध्ये मी एक व्हिडिओ केला होता गुगल विड्सबद्दलचा. त्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि तिथेच तुम्ही बऱ्याच जणांनी कमेंट्समध्ये सांगितलं की हे टूल डिटेलमध्ये शिकायचं आहे. खरं तर मी गुगल विड्स या टूलचे खूप सारे व्हिडिओज बनवणार होतो, पण नंतर मला असं वाटलं की एकाच व्हिडिओमध्ये मी सगळे फीचर्स एक्सप्लेन करतो. व्हिडिओ थोडा मोठा होईल पण कंप्लीट डिटेल्ड असेल आणि एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळे फीचर्स बघता येतील. गुगल विड्स हे टूल अत्यंत जबरदस्त टूल आहे. एक क्रिएटिव्ह टूल आहे ज्याच्यामध्ये तुम्ही AIच्या मदतीने व्हिडिओ जनरेशन, ऑडिओ जनरेशन, इमेज जनरेशन करू शकता, एडिटिंग करू शकता. असे खूप सारे फीचर्स याच्यामध्ये आहेत आणि ही तर सुरुवात आहे, कारण गुगल विड्स आत्ता वर्षभरापूर्वी लॉन्च झालं आहे आणि बऱ्यापैकी डेव्हलप झालं आहे आणि इथून पुढे ते खूपच जास्त चांगलं होईल. त्याचप्रमाणे हे टूल फ्रीमियम आहे, म्हणजे काही पार्ट फ्री आहे आणि काही प्रीमियम फीचर्स आहेत ज्याच्यासाठी पैसे द्यावे लागतात. परंतु आज मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे जे वापरून तुम्ही हे टूल पुढच्या 1.5 वर्षासाठी कम्प्लिटली फ्री वापरू शकता. तर मग या सगळ्या गोष्टी शिकूया सोप्या पद्धतीने आणि स्टार्ट टू एंड. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, गुगल विड्स ॲक्सेस करण्याच्या 3 पद्धती आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा सिम्पली गुगलवर सर्च करा गुगल विड्स आणि इथे तुम्हाला अशा प्रकारे गुगल विड्सची साईट दिसेल. यू कॅन गो देअर, साइन इन करा. हा एक पहिला पर्याय. दुसरा पर्याय म्हणजे इथे जे आपल्याला 9 डॉट्स दिसतात बघा मेनू, तिकडे गेल्यावर तुम्हाला या सगळे गुगलचे ॲप्स दिसतात, त्यामध्ये कुठेतरी गुगल विड्स दिसेल जसं इथे आहे, त्यावर पण क्लिक करू शकता. आणि तिसरा मार्ग आहे, आधी लॉग इन करून घ्या तुमचं जीमेलचं, आणि तिसरा मार्ग आहे video.new अशा प्रकारे टाईप करा. video.new असं टाईप केलं तर तुम्हाला डायरेक्टली गुगल विड्समध्ये घेऊन गेलं जाईल. आणि इथे बघा, इथे मला अशी स्क्रीनवर दिसते. आता आपण गुगल विड्समध्ये आलेलो आहोत. तर गुगल विड्समध्ये आल्यानंतर इथे आपल्याला बरेचसे फीचर्स मिळतात. Veo 3.1 हे AIच्या माध्यमातून व्हिडिओ जनरेट करण्याचं मॉड्यूल आहे. त्याच्यानंतर AI अवतार आहे. लिरियामध्ये तुम्हाला म्युझिक क्रिएट करता येतं, स्लाइड्स कन्वर्ट करता येतात, रेकॉर्डिंग करता येतं, तुमचे कंटेंट अपलोड करता येईल, टेम्पलेट्स आहेत खूप साऱ्या, आणि स्टोरी बोर्ड तर आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेलाच आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. जर तुम्ही आधीचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो आधी बघा आणि मग पुन्हा या व्हिडिओवर या. त्याचप्रमाणे तुम्ही अगदी ब्लँकपासून पण सुरुवात करू शकता. चला तर मग आपण एक एक फीचर बघायला सुरुवात करूया. मी याला बंद करतो आणि मग बंद केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल की एक ब्लँक स्क्रीन आहे. इथे तुमचं व्हिडिओचं सगळं क्रिएटिव्ह काम या स्क्रीनवर होणार आहे. ओके. आणि राईट हँड साईडला जर तुम्ही बघितलं तर खूप सारे मेनू आहेत आणि हे सगळे आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. गुगल व्हिओ, अवतार, व्हॉइस ओव्हर, म्युझिक इत्यादी इत्यादी. सो बाय द एंड ऑफ दिस व्हिडिओ तुम्ही एकदम एक्सपर्ट झालेले असाल. अनेक क्रिएटिव्ह कामं तुम्ही AIच्या माध्यमातून करू शकाल आणि हे टूल तुमच्या रोजच्या वापरात डेफिनेटली येईल. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, हे टूल सध्या फक्त लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरच वापरता येतं. अजून याचं मोबाईल व्हर्जन आलेलं नाही आहे. बहुतेक ते येईल, परंतु कारण एडिटिंग जे टूल्स आहेत ते थोडेसे मोबाईलमध्ये कॉम्प्लेक्स असतात. परंतु आय एम शुअर गुगल विड्स एडिटिंग टूल गुगलमध्ये मोबाईलमध्ये पण घेऊन येईल. पण लॅपटॉप आणि डेस्कटॉपवर हे अवेलेबल आहे. ओके. चला तर मग आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो, इथे Veo टूल आहे. जसं तुम्ही जेमिनीमध्ये व्हिडिओ जनरेशन करता तसंच इथे करता येतं. ह्या Veo टूलमध्ये गेल्यानंतर आपल्याला 2 ऑप्शन मिळतात. तुम्ही एक व्हिडिओ एकदम स्क्रॅचपासून म्हणजे सुरुवातीपासून क्रिएट करू शकता किंवा तुमच्याकडे असलेली इमेज देऊन मग त्याला ॲनिमेट करून घेऊ शकता. आपण दोन्ही बघणार आहोत. तर पहिल्यांदा मी क्रिएट फ्रॉम स्क्रॅच निवडलं आणि त्यानंतर इथे आपल्याला प्रॉम्प्ट द्यायचा आहे. ठीक आहे. तर मी एक प्रॉम्प्टची स्टोरीज बनवलेली आहे, ती ChatGPTकडून बनवून घेतली. उदाहरणार्थ इथे तुम्हाला ही दिसते बघा. तर मी एक बेसिकली एका ॲडसाठी ही स्टोरी बनवून घेतली. तर त्यातला पहिला जो प्रॉम्प्ट आहे तो पहिला प्रॉम्प्ट मी कॉपी करतो आणि तो प्रॉम्प्ट आणून इथे मी पेस्ट करतो. ठीक आहे. फक्त एवढंच करायचं आहे आपल्याला. जनरेट केलं तर ती जनरेट होईल. पण ह्याच्यात 2 गोष्टी आणखीन आहेत. एक म्हणजे अवतार फीचर आहे. या अवतार फीचरमध्ये अनेक कॅरेक्टर्स त्यांनी दिलेले आहेत. जसं मी आता क्लिक केलं अवतारवर तर बघा इथे खूप सारे कॅरेक्टर्स दिसतात. हे कॅरेक्टर्स आपण व्हिडिओमध्ये वापरू शकतो किंवा तुम्ही इथे इन्ग्रेडियंट्स लिहिले, तुमच्याकडचे कॅरेक्टर्स पण देऊ शकता किंवा एखादा कॉम्पोनंट तुम्हाला तुमचा दाखवायचा आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या कोल्ड ड्रिंकची जाहिरात करताय तर त्या कोल्ड ड्रिंकची इमेज आणून तुम्ही इथे आणू शकता. जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे ते कॉम्पोनंट्स तुम्ही आणू शकता. तर आता मी इथे इन्ग्रेडियंट्समध्ये जातो आणि माझ्या लॅपटॉपमधून एक रँडम फोटो घेऊन येतो. जस्ट अ मिनिट.
तर हा एक मी फोटो इथे आणला. ठीक आहे, हा एक रॅन्डम इंटरनेटवर घेतलेला फोटो आहे. हा फोटो चेहरा बघा. आणि आता मी काय करतोय की ह्या कॅरेक्टरला जिवंत करणार व्हिडिओच्या स्वरूपात, आणि हे प्रॉम्प्ट मी इथे लिहिलं आहे. तो आपली पहिली जी सीन आहे तो पहिला सीन क्रिएट होईल. इथे मी टोटल 5 सीनची एक स्टोरी बनवून घेतलेली आहे आणि त्याची मी इथे प्रॉम्प्ट दिलेला आहे. तुम्ही कुठलाही प्रॉम्प्ट देऊ शकता. ठीक आहे, मग मी इथे जनरेटवर क्लिक करतो. याच्यामध्ये चांगली गोष्ट ही आहे की फक्त व्हिडिओ नव्हे तर त्याच्यासोबत रिलेव्हंट ऑडिओ म्हणजे रिलेव्हंट स्क्रिप्ट आपोआपच गुगल व्हिओ तयार करतं आणि आपोआपच ते व्हिडिओमध्ये ॲड पण करतं. परफेक्ट. आता आपला व्हिडिओ इथे तयार झालेला आहे आणि त्याच्याबरोबर ऑडिओ पण आला आहे. तर इथे इन्सर्ट बटन दिसते बघा. मी त्या इन्सर्ट बटनावर क्लिक करतो. जसं मी इन्सर्ट बटनावर क्लिक केलं तसा हा व्हिडिओ इथे आला. ओके, तर आता इथे आपल्याला व्हिडिओ मिळालेला आहे. मी तुम्हाला एकदा प्ले करून दाखवतो. आणि हा कॅरेक्टर बघा, जो फोटो आपण दिलेला त्या फोटोशी मॅच होणार आहे कॅरेक्टर आहे. I don't know where to start. There's just too much. तो एक माणूस कामाने वैतागलेला आहे अशा प्रकारची ही स्क्रिप्टमधला पहिला सीन होता. तर आपण पहिला सीन क्रिएट केला. आता दुसरा सीन आपल्याला एक्झॅक्टली सेम कॅरेक्टर कन्सिस्टंट कॅरेक्टर वापरूनच करायचा आहे. मग मी पुन्हा एकदा स्क्रिप्टमध्ये जातो आणि पुढचं जो पार्ट आहे सीनचा तो पार्ट कॉपी करून घेतो आणि तो पार्ट मी इथे पुन्हा प्रॉम्प्टमध्ये देतो. मी इमेज बदललेली नाही, फक्त प्रॉम्प्ट बदललेला आहे कारण मला एक्झॅक्टली सेम कॅरेक्टर पाहिजे. ठीक आहे, जनरेट बटनावर पुन्हा क्लिक करूया आपण. The data looks stable. Everything appears to be operating at peak efficiency. ओके, तर हा आता आपला दुसरा सीन आलेला आहे. आणि इथे बघा मी प्लसवर क्लिक करतो म्हणजे नवीन सीन क्रिएट होईल. तर इथे प्लस बटनावर क्लिक केलं तर इथे नवीन सीन क्रिएट झाला आणि हा जो नवा व्हिडिओ आहे तो मी तिथे इन्सर्ट करतो. म्हणजे आता आपली सीन बाय सीन व्हिडिओ बनतोय बघा. पहिला सीन हा झाला, त्याच्यानंतर दुसरा सीन हा झाला. ओके, अजून एक सीन क्रिएट करूया. तिसरा आपण क्रिएट करून घेऊया. मी पूर्ण स्टोरी करत नाही पण कारण तुम्हाला आता कल्पना आली असेल की हे कसं काम करतं. तर मी हा फक्त आणखीन एक सीन याच्यात बनवून घेतो. Welcome to our team. ओके, तर हा एक तिसरा सीन घेतला. जर समजा तुम्हाला सीन आवडला नसेल तर इथे रिक्रिएटचं ऑप्शन आहे. म्हणजे तुम्ही पुन्हा प्रॉम्प्ट देऊन किंवा सेम प्रॉम्प्ट वापरून पुन्हा नवीन तयार करून घेऊ शकता. आता मी याला ॲज इट इज इन्सर्ट करतो. तर आता तुम्हाला लक्षात आलं असेल की आता आपला 3 सीनचा एक व्हिडिओ तयार होतो आहे. मी पहिल्यापासून प्ले करून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, इथे नेला आणि हा स्टार्ट केला. I don't know where to start. There's just too much. The data looks stable. Everything appears to be operating at peak efficiency. Perfect. Welcome to our team. We're excited to have you join us for this next adventure. व्हेरी नाईस. सो जसा मला पाहिजे तसा हा व्हिडिओ मी इथे बनवून घेत आलेलं आहे प्रॉम्प्टिंग करून. सो हे आपलं पहिलं फीचर आहे व्हिओचं. आणि इथे व्हिओचे मॉडेल्स पण तुम्हाला सिलेक्ट करता येतात. सध्या एकच मॉडेल आहे व्हिओ 3.1 जे त्यांचं लेटेस्ट मॉडेल आहे. आता आपण पुढे या व्हिडिओला एडिट करू शकतो. उदाहरणार्थ इथे मध्ये जर तुम्ही क्लिक केलं तर 2 सीनच्या मधलं ट्रान्झिशन आहे. म्हणजे एका सीनमधून दुसऱ्या सीनमध्ये जाताना कशा प्रकारे ट्रान्झिशन तुम्हाला लावायचे तर ते पण तुम्ही इथे वेगवेगळे ट्रान्झिशन ट्राय करून बघू शकता. हा बघा, हा स्लाईड ट्रान्झिशन आहे किंवा स्केल ट्रान्झिशन आहे. तो असे वेगवेगळे ट्रान्झिशन तुम्ही ट्राय करून बघू शकता. त्याच्यावर फक्त क्लिक करायचं, मग तो ट्रान्झिशन अप्लाय होईल. बस एवढंच तुम्हाला त्याच्यात करायचं आहे. तर हे एक आणखीन चांगलं फीचर याच्यात तुम्हाला मिळालेलं आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला मनासारखा व्हिडिओ झाल्यानंतर मग तुम्ही इथे प्ले करून बघू शकता आणि शेअर बटनावर क्लिक करून तुम्ही ॲक्च्युली हा डाउनलोड करू शकता MP4 फाईलच्या फॉर्मॅटमध्ये किंवा डायरेक्टली यूट्यूबवर पाठवू शकता किंवा तुमच्या गुगल ड्राईव्हमध्ये सेव्ह करू शकता किंवा याची लिंक घेऊन तुम्ही इतरांबरोबर शेअर करू शकता. तर असे वेगवेगळे एक्सपोर्ट फीचर पण याच्यात दिलेले आहेत. तर आपला हा पहिला मॉड्यूल बघितला आपण ज्याच्यामध्ये व्हिओ हे व्हिडिओ क्रिएशन टूल शिकलो. आणि ही तर खरी सुरुवातच आहे. आत्तापर्यंतचा व्हिडिओ आवडला असेल तर आधीच कमेंटमध्ये जाऊन सांगा हे टूल आवडलं का, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. मग आपण पुढच्या पार्टवर जाऊया अवतार शिकण्यासाठी. मित्रांनो, आता इथे आपण सेकंड मॉड्यूलमध्ये आलेलो आहोत आणि इथे अवतार हे फीचर बघतोय. अवतार हे फीचर फ्री ज्यांच्याकडे अकाउंट आहे त्यांना अवेलेबल नाही आहे. तर फ्रीमध्ये AIचं हे अवतार फीचर अवेलेबल नाही, तर त्यामुळे चिंता करू नका.
मी तुम्हाला मगाशीच सांगितल्याप्रमाणे आता तुम्हाला एक ट्रिक सांगतो. भारतामध्ये जर तुम्ही जिओचे फोन युजर असाल तर तुम्हाला 1.5 वर्षासाठी गुगलचं हे प्रो व्हर्जन जेमिनायचं जे आहे ते फ्रीमध्ये घेता येईल. त्याच्यासाठी फक्त एवढंच करायचं आहे, तुमच्या मोबाईल फोनमध्ये माय जिओ नावाचा ॲप इन्स्टॉल करा. तिथे तुम्हाला तुमचा जिओ नंबर दिसेल आणि तिथेच स्क्रीनवर खाली गेल्यानंतर तुम्हाला जेमिनीचा ऑप्शन दिसेल. फक्त त्याच्यावर क्लिक करा. मग तुम्ही तुमच्या जीमेल आय डीकडे वळवलं जाल. तुमचं जीमेल आय डी वापरा आणि त्या जीमेल आय डीला पुढचे 1.5 वर्ष हे अकाउंट मध्ये मिळेल. ओके, त्याची जवळजवळ 35,000 रुपये किंमत आहे 1.5 वर्षाची, परंतु ते तुम्हाला फ्रीमध्ये मिळेल. ओके, तर नक्की तसा प्रकारे वापरा. मी पण तसंच करतोय आणि पूर्वी मी जेमिनायला पैसे द्यायचो, पण आता पुढचे 1.5 वर्ष तरी मला द्यायची गरज लागणार नाही. तर त्याप्रमाणे तुम्ही लॉग इन करून घ्या आणि मग तुम्हाला तुमच्या अकाउंटच्या इथे बाजूला हा कलर ब्लॉक आलेला दिसतो बघा, कलर लाईन आलेली दिसते. याचा अर्थ तुमच्याकडे प्रो अकाउंट आहे आणि प्रो अकाउंटमध्ये तुम्हाला हा अवतार फीचर वापरता येईल. ठीक आहे, चला तर मग आता आपण अवतार फीचर बघूया. पहिल्यांदा काय आहे अवतार फीचर, मी मगाशी जसं तुम्हाला दाखवलं यांनी खूप सारे आपल्याला कॅरेक्टर्स दिलेले आहेत. मी इथे चेंजवर क्लिक करतो बघा आणि हे सगळे कॅरेक्टर्स आपल्याला इथे दिलेले आहेत. प्रत्येकाचे वर्णन वेगळे आहे, आवाज वेगळा आहे. ओके, फॉर एक्झाम्पल काही ओके, सो तुम्ही त्या अवतारवर जर तुमचा माऊस नेला तर तो कसा बोलतो ते ऐकता येईल. This desk chair feels like a high-performance cop. My reflection in the toaster looks like someone who is definitely... ओके, तर हे आहेत रिअलिस्टिक. काही ॲनिमेटेड कॅरेक्टर्स पण आहेत. उदाहरणार्थ This sweater is my official Brilliant Ideas uniform, perfectly optimized. This room has a great echo that makes every idea sound like a grand announcement. तर Time मी to start that. हे कॅरेक्टर निवडतोय. आता सिलेक्ट बटनावर क्लिक केलं तर तो कॅरेक्टर इथे आलेला आहे. ओके, त्यानंतर आपण इथे सीन लिहूया. तर आता कॅरेक्टर तर निवडलेला आहे, तो काय बोलणार आहे हे फक्त आपल्याला सांगायचं आहे. तर बेसिकली तुम्हाला इथे अगेन काही जे तुम्ही लिहून द्याल ते तो वाचून दाखवेल. तर मी इथे आपला एक प्रॉम्प्ट घेऊन येतो आणि हा प्रॉम्प्टच त्याला वाचायला सांगतो. ठीक आहे, तर मी इथे हा प्रॉम्प्ट आणला आणि इथे तुम्हाला 900 कॅरेक्टर्सपर्यंतचा प्रॉम्प्ट लिहिता येतो एका वेळेला. तर मी हा पहिल्यांदा प्रिव्ह्यू करूया. Mid-century modern flat graphic style, the reference character nodding in rhythm, a video timeline of music waveforms floating in the background, organized, vibrant. ओके, सो हा क्रिएट झालेला आहे. मी जनरेटवर क्लिक करतो. याच्यासाठी थोडा वेळ लागू शकतो, साधारण काही 1 ते 2 मिनिटं लागतील. परफेक्ट. आणि आता आपला हा कॅरेक्टर पण इथे आलेला आहे आणि तो इन्सर्ट पण झालेला आहे. लेट अस प्ले दॅट. Mid-century modern flat graphic style, the reference character nodding in rhythm, a video timeline of... ओके, तो तुम्ही जे स्क्रिप्ट द्याल ते तो बोलूनही दाखवेल. त्यानंतर आता आपण पुढच्या फीचरकडे जाऊया. सो आय एम शुअर तुम्हाला अवतार फीचर आवडलेलं असेल. तुम्ही क्रिएट केलेले सगळे सीन्स तुम्हाला इथे दिसतात. हे बघा, इथे सगळे सीन्स आपल्याला दिसत आहेत. आणि अवतारमध्ये सध्या सपोर्टेड लँग्वेज आहेत इंग्लिश, स्पॅनिश, पोर्तुगीज, जापनीज, कोरियन, फ्रेंच, इटालियन, जर्मन. सो मराठी भाषा किंवा हिंदी भाषा याच्यात सध्या नाही आहे, परंतु ती नंतर इव्हेंच्युअली ॲड केली जाईल. तर हे झालं आपलं अवतार फीचर. त्यानंतर आपण जाऊया मॉड्यूल 3 कडे. आता आपण व्हॉइस ओव्हर फीचर बघतोय. व्हॉइस ओव्हर फीचरमध्ये बेसिकली जसं आपण मगाशी कॅरेक्टर वापरलं तसंच फक्त कॅरेक्टरचा चेहरा न वापरता आवाज वापरायचा. बस एवढं केलं तर तुम्ही व्हॉइस ओव्हर फीचर वापरू शकता. मी इथे एक ब्लँक पहिल्यांदा क्लिप ॲड केलेली आहे. आता कोरी क्लिप आहे बघा ही, आणि त्याच्यावर मी इथे व्हॉइस ओव्हर क्रिएट करतो. व्हॉइस ओव्हरमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला सांगायचं आहे की काय बोलायचं आहे व्हॉइस ओव्हरला. तर सिमिलरली जसं मी प्रॉम्प्ट मगाशी घेतला होता तोच प्रॉम्प्ट इथे पेस्ट केला. काही तुम्ही इथे पेस्ट करू शकता. आणि खाली इथे तुम्हाला व्हॉइस ओव्हर सिलेक्ट करायचा आहे. तर इथे खूप सारे आवाज दिलेले आहेत बघा. ठीक आहे, इथे खूप सारे आवाज दिलेले आहेत आणि त्यापैकी तुम्हाला पाहिजे तो तुम्ही सिलेक्ट करू शकता. तो सिलेक्ट करण्याच्या आधी तुम्ही प्ले करून बघू शकता की तो व्हॉइस कसा आहे. This silk wallpaper is so elegant. तो हा एक आवाज आहे किंवा Let's breeze through the setup. So हा एक आवाज आहे. खूप सारे आवाज आहेत. ओके, the voice you select makes it. The voice you select makes a difference in how... The voice you select makes a difference in how viewers... ओके, तर असे वेगवेगळे आवाज आहेत. समजा मी हा एक्सप्लेनर निवडला, सिलेक्ट केलं आणि आता जे पण टेक्स्ट मी दिलेलं आहे ते टेक्स्ट हा
वाचून दाखवेल. पण आता मी काय करतोय मुद्दामून काहीतरी मराठी याच्यामध्ये ॲड करतो, बघूया हा कसा वाचतो ते. तर काहीतरी मराठी लिहूया इथे आपण. ठीक आहे. नमस्कार, माझे नाव सलील आहे असं मी लिहिलं आहे. बघूया हा कसा वाचतो. आणि आता हा व्हॉइस ओव्हर आपण इन्सर्ट करूया. परफेक्ट, आपला व्हॉइस ओव्हर आता आलेला आहे आणि तयार झाला आहे. आणि आता आपण प्ले करून बघूया त्याला. नमस्कार, माझे नाव सलील आहे. मिड सेंचुरी मॉडर्न फ्लॅट ग्राफिक स्टार. ओके, तर मराठी याने बऱ्यापैकी वाचलं चांगलं आणि इंग्रजीत पण वाचत आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला स्क्रीनवर स्लाईडवर काही तुम्हाला पाहिजे ते स्लाईडवर टेक्स्ट द्या आणि त्याच्यासाठी खाली टेक्स्ट जे आहे ते वाचून घ्या. हे आहे व्हॉइस ओव्हर फीचर. आता आपण पुढे जाऊया पुढच्या फीचरकडे, जे सगळ्यात भारी फीचर मला असं वाटतं या टूलचं, आणि ते म्हणजे म्युझिक क्रिएशन. तर मी इथे म्युझिकवर आलो, एक नवीन टेम्पलेट तयार केली आणि बघा इथे म्युझिकमध्ये आल्यानंतर तुम्ही ॲक्च्युली गाणी तयार करून घेऊ शकता, बॅकग्राऊंड म्युझिक तयार करून घेऊ शकता. तुम्हाला फक्त इथे प्रॉम्प्ट सांगायचं आहे. लिरिया 3 हे यांचं म्युझिक क्रिएट करणारं मॉडेल आहे आणि अतिशय जबरदस्त मॉडेल आहे. आणि याचे 2 वापर मी तुम्हाला करून दाखवतो. पहिल्यांदा मी इथे जातो, ChatGPTला मी विचारून काही प्रॉम्प्ट बनवून घेतलेले. सो सिम्पल ChatGPTला मी काय विचारलं, राईट अ सॉन्ग इन रॅप स्टाईल फॉर प्रमोटिंग नेटबेट ई लर्निंग. सो नेटबेट ई लर्निंग हा बिझनेस प्रमोट करणारे गाणं मला बनवून पाहिजे इन मराठी. तर हे त्याने मला लिहून दिलेलं आहे. बरंच मोठं गाणं दिलं आहे, पण मी एवढं घेत नाही. आपण फक्त एक बेसिक 1-2 पॅराग्राफ घेऊया. तर मी हे 1-2 स्टँजाज घेतले आणि आता मी याचंच एक गाणं तयार करायला सांगतो आहे. ठीक आहे, हा मधला आयकॉन नको आपल्याला. तर हे एक गाणं आहे, रॅप स्टाईलमध्ये गाणं आहे आणि इथे आपल्याला गाण्याचं ड्युरेशन निवडता येतं. सो जेवढं टेक्स्ट आहे तेवढंच ड्युरेशन निवडू शकता, किंवा 30 सेकंदाचं निवडू शकता, किंवा पूर्ण सॉन्ग जेवढं पण मोठं आहे ते तुम्ही निवडू शकता. पण आता मी बेसिकली 30 सेकंड्स ठेवलेलं आहे आणि जनरेट करूया गाणं. परफेक्ट, आता हे गाणं तयार पण झालं आहे बघा. आणि इन्सर्ट करूया आपण. पण इन्सर्ट करण्याच्या आधी प्ले करून दाखवतो गाणं तुम्हाला. नेट भेट आली, गेमच बदलली, लर्निंगची दुनिया आता डिजिटल झाली. ऑफिस मध्ये स्किल, बिझनेस मध्ये ग्रोथ, नेट भेट. तर मित्रांनो, हे गाणं एक अतिशय छान गाण्याने बनवून दिलेलं आहे. अजून एक तुम्हाला यूज केस दाखवतो, सेम आहे. समजा हे गाणं मला नाही आवडलं तर मी दुसरं गाणं बनवून घेईन. आणि यावेळेला मी ChatGPTला सांगितलेलं एक पंजाबी स्टाईलचं गाणं बनवून दाखव. तर इथे मी पंजाबी स्टाईलचं गाणं घेतलेलं आहे. लेट मी कॉपी दिस. ठीक आहे, आणि आता आपण याचं पण म्युझिक क्रिएट करून बघूया की हे कशा प्रकारे करतं. परफेक्ट, जनरेट करूया. ओके, आता हे पण गाणं आपलं तयार झालेलं आहे आणि प्ले करूया. लर्निंग झाली क्लीन, काम करतो टेली पण स्किल नाही हेवी. फ्युचरचा गेम आता झाला स्मार्ट सेव्ही. एआयचं नॉलेज, बिझनेसची राईड. आय एम शुअर तुम्हाला हे गाणं पण आवडलं असेल. हे खूप जबरदस्त फीचर आहे आणि गाणं एकदा आवडलं की तुम्ही सिम्पली इन्सर्ट करा. इन्सर्ट केलं की हे खाली ऑडिओच्या स्वरूपात तुम्हाला आलेलं दिसेल बघा इथे. आणि स्क्रीनवर तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही ॲड करू शकता, इमेजेस वगैरे. मगाशी जेव्हा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलं तेव्हा एक गोष्ट दाखवायची राहिली होती, ती पहिल्यांदा दाखवतो. तर आपण जेव्हा व्हिडिओमध्ये व्हिडिओ क्रिएट केला तर त्यावेळेला आपण फ्रॉम स्क्रॅच केला. पण तुम्हाला एक आणखीन फीचर इथे आहे, ते म्हणजे ॲनिमेट अँड इमेज. तर मी ॲनिमेट अँड इमेजमध्ये गेलो आणि इथे सिम्पली लिहिलं की ॲनिमेट, इंग्लिशमध्ये लिहूया. आणि इथे सिम्पली मी लिहिलं ॲनिमेट टेक्स्ट अँड व्हिडिओ, टेक्स्ट अँड इमेज कॅरेक्टर. ठीक आहे, बस एवढंच लिहिलं, ॲनिमेज टेक्स्ट अँड कॅरेक्टर इन दिस इमेज. आणि एक इमेज मी इथे अपलोड करतो आहे माझ्याकडची.
आणि माझ्याकडे एक व्हिडिओ थंबनेल आहे, ती थंबनेल मी इथे अपलोड केली. या थंबनेलमध्ये मी आहे, बाजूला टेक्स्ट लिहिलेला आहे आणि याचं आपण ॲनिमेशन करून घेऊया. सो जनरेट बटनावर क्लिक केलं. बघा आता हे ॲनिमेशन आपलं क्रिएट झालेलं आहे. मी इथे इन्सर्ट बटनावर क्लिक केलं आणि इन्सर्ट बटनावर मी क्लिक केल्यानंतर बघा हे इथे ॲनिमेशन क्रिएट झालेलं आहे आणि आय विल जस्ट प्ले दिस. Not all debt is created, Kiki. Let's look at the difference between good debt that spills well and bad debt that is worse. ओके, तर आपण कुठल्याही इमेजला पण ॲनिमेट करून घेऊ शकतो. ठीक आहे, आवडलं तर इन्सर्ट करा. इन्सर्ट केल्यावर ते आपोआप स्क्रीनवर येईल. तर अशा प्रकारे तुम्हाला हा व्हिओचं एक फीचर राहिलेलं दाखवायचं, ते पण दाखवलं. आता आपण पुढे जाऊया. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला इमेजेस पण ॲड करता येतात. उदाहरणार्थ इथे ब्लँक आता स्क्रीन दिसते तुम्हाला आणि आपल्याला बरेच ऑप्शन्स मिळतात खरं तर अपलोड करण्याचे. तर पहिला आहे अपलोड ऑप्शन. त्या अपलोडमध्ये मी गेलो तर तुम्हाला इथे तुमचं गुगल ड्राईव्ह दिसेल किंवा तुमचं गुगल फोटोज दिसेल. ठीक आहे, तर तुम्ही गुगल ड्राईव्ह किंवा गुगल फोटोजमधले फोटोज डायरेक्टली इथे घेऊन येऊ शकता. हा पहिला ऑप्शन झाला. दुसरा ऑप्शन आहे स्टॉकचा. तर इथे स्टॉकमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला खूप सारे फोटोज व्हिडिओज आणता येतात. बघा वेगवेगळे व्हिडिओज, स्टॉक इमेजेस, म्युझिक, स्टिकर्स हे सगळे कॉपीराईट फ्री तुम्हाला वापरता येतील. इवन साऊंड इफेक्ट्स पण आहेत. तर आपण सध्या इमेजेसमध्ये जाऊया आणि काहीतरी इथे सिलेक्ट करूया. से फॉर एक्झाम्पल मी इथे सिलेक्ट केलं सिंगर. ओके, तर इथे सिंगर सिलेक्ट केलं तर इथे खूप सारे सिंगर्स आले बघा. तर मी लेट मी सिलेक्ट वन. हा एक सिंगर मी इथे सिलेक्ट केला आणि मग त्याला ड्रॅग करून तुम्हाला पाहिजे तसं त्या स्लाईडवर बसवता येईल. तर मी आता या सिंगरला आणून या स्लाईडवर बसवलं. अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळे इमेजेस पण फ्री ऑफ कॉस्ट घेऊन येता येतील. इंटरनेटवर इकडे तिकडे शोधायची गरज नाही. अजून एक चांगली गोष्ट आहे याच्यामध्ये, खाली तुम्हाला स्टिकर्स दिसत आहेत बघा. यात बरेचसे ग्राफिक्स तुम्हाला मिळतात. खूप सारे ग्राफिक्स तुम्ही ॲड करू शकता. समजा मला इथे सबस्क्राईबचं ग्राफिक्स ॲड करायचं आहे. गो टू सबस्क्राईब. इथे खूप सारे ॲनिमेशन्स मला दिसत आहेत बघा आणि त्यातलं एखादं मी घेऊन येतो, क्लिक करतो. बघा आता मी माझ्या स्लाईडवर सबस्क्राईबचं इथे बटन टाकलेलं आहे तुम्हाला आठवण करून देण्यासाठी की जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनल तर जरूर करा. तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे इथे ॲनिमेशन आयटम्स पण आणून ठेवू शकता. ठीक आहे, त्यानंतर याच सिंगरला खाली आपण तो जे म्युझिक मी तयार केलं होतं ते म्युझिक पण आणून आपण इथे ठेवूया. फॉर एक्झाम्पल हे गाणं मला आवडलं तर ते मी इथे इन्सर्ट केलं तर बरोबर त्या सिंगरला ते इन्सर्ट पण होईल. बघा आता त्या सिंगरला हे इन्सर्ट झालं. आता मी पुन्हा प्ले करतो हे पूर्ण गाणं आणि हे सगळं. कळलं? तर अशा प्रकारे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बनवू शकता विथ स्लाइड्स, इमेजेस अँड म्युझिक फाईल्स ऑल्सो. आता आपण पुढील फीचर्सकडे जाऊया आणि पुढील फीचरमध्ये एक आपल्याला इथे बघायचं आहे ते म्हणजे इमेज क्रिएशन. AI इमेज क्रिएशन तुम्ही आत्तापर्यंत बऱ्याच वेळेला वापरून बघितलंच असेल. आता मी तुम्हाला इमेजेस इथे कशा बनवायचे ते दाखवतो. दिस इज बेसिकली नॅनो बनाना. तर नॅनो बनाना जे इमेज मॉडेल आहे गुगलचं सगळ्यात भारी मॉडेल आहे. इकडे तुम्हाला प्रॉम्प्ट देऊन इमेज क्रिएट करून घेता येते आणि काही इमेजेस त्यांनी पण दिलेले आहेत, त्याचं प्रॉम्प्ट पण दिलेलं आहे. तर तुम्हाला तशा प्रकारची इमेज पाहिजे असेल तर ती पण तुम्ही घेऊ शकता. उदाहरणार्थ आता मी ही घेतो, रियूज प्रॉम्प्ट करतो तर ही इमेज आली आहे. अँड इमेज दॅट डिकन्स्ट्रक्ट्स अ टँगरीन लेअर बाय लेअर. म्हणजे फ्रूट आहे आणि ते फ्रूट लेअर बाय लेअर ओपन करून दाखवलेलं आहे. ठीक आहे, फक्त मी ते टँगरीन चेंज करतो. ओके, आणि लेट मी से मँगो. ठीक आहे, नवीन फ्रूट घेतला इथे. बाकी सगळं सेमच ठेवतो. इंडिव्हिज्युअल फ्रूट्स आर इनसाइड अँड द बॅकग्राऊंड इज पेल ऑरेंज. तर बॅकग्राऊंड जे काय असलं पाहिजे ते तुम्ही सांगा. आता मी इथे ऑरेंजच ठेवतो. ओके, इमेजचं तुम्हाला साईज निवडता येईल. स्क्वेअर पाहिजे, लँडस्केप पाहिजे की पोर्ट्रेट पाहिजे. मी स्क्वेअर बनवतो. तुम्हाला इथे त्याची टेम्पलेट निवडता येईल की कशा स्टाईलची इमेज पाहिजे. उदाहरणार्थ रिअल फोटो वाटला पाहिजे किंवा बॅकग्राऊंड असलेला ग्राफिक्स पाहिजे, वेक्टर आर्ट पाहिजे, स्केच वाटलं पाहिजे, वॉटर कलर इत्यादी इत्यादी. ठीक आहे, तर मी आता त्याला काय स्टाईल सिलेक्ट करत नाही, नो स्टाईल सिलेक्ट करतो आणि त्याला म्हणतो तूच ठरव आणि एक मला इमेज क्रिएट करून दे. एक आंबा, जे आंबाचे वेगवेगळे कॉम्पोनंट्स असे स्लाइस अप करून बाहेर आलेले आहेत. बघूया कशा प्रकारे इमेज क्रिएट करतो.
आणि हे बघा, हा आंबा पूर्ण स्लाइस करून दाखवलेला आहे मी. ते त्याचं मोठं व्हर्जन दाखवतो. आंब्याचं पान, आंब्याचं फळ, मग त्याच्या फोडी कापलेल्या आणि त्याचा बाठा पण इथे दाखवलेला आहे. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही इथे इमेजेस क्रिएट करून घेऊ शकता. तुम्हाला पाहिजे ते प्रॉम्प्ट द्या आणि इमेज क्रिएट करा. तर हे आहे इमेज क्रिएशन. पुन्हा एक नवीन क्लिप ॲड करूया. आणि इथे आता मी तुम्हाला पुढचं फीचर दाखवतो, जे खूप जबरदस्त फीचर आहे आणि ते आहे रेकॉर्ड फीचर. याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण स्क्रीनची रेकॉर्डिंग जी आहे ती पण बनवता येते आणि त्याच्यासाठी ते रेकॉर्ड फीचर आहे. त्याआधी मी एक प्रॉम्प्ट घेतो, जस्ट असा कॉपी करतो. कुठलंही टेक्स्ट घेतलं, कॉपी केलं आणि इथे मी रेकॉर्डमध्ये आलो बघा. आणि रेकॉर्डमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे स्क्रिप्टचं ऑप्शन आहे. म्हणजे तुम्हाला स्क्रीनवर स्क्रिप्ट वाचता पण येईल. काही पाठ करायची गरज नाही, लक्षात ठेवायची गरज नाही. जर तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना चुकल्यासारखं होत असेल तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. मी इथे टेक्स्ट, इथे माझं जे पण टेक्स्ट तुम्हाला पाहिजे ते टेक्स्ट कॉपी करा आणि मग तुमचा रेकॉर्डिंग ऑप्शन निवडा. तुम्हाला फक्त कॅमेरा, म्हणजे जो तुमच्या लॅपटॉपचा वेब कॅमेरा आहे तो कनेक्ट करून फक्त कॅमेराचं रेकॉर्डिंग करायचं आहे की कॅमेरा आणि स्क्रीन दोन्ही करायचं आहे. म्हणजे कोपऱ्यामध्ये एक कॅमेरा दिसेल जसा तुम्हाला आत्ता दिसतो आणि मोठं स्क्रीन तुम्हाला दिसेल, तो एक ऑप्शन आहे. त्यानंतर स्क्रीन ऑप्शन आहे आणि त्यानंतर व्हॉइस ओव्हर ऑप्शन आहे. तर एवढे सारे ऑप्शन्स आहेत. अर्थात स्क्रीन रेकॉर्डिंग मी तुम्हाला आत्ता दाखवू शकत नाही कारण मी ऑलरेडी स्क्रीनचं रेकॉर्डिंग करतोय, त्याच्यामध्ये पुन्हा स्क्रीन रेकॉर्डिंग करत नाही आहे. तर मी आता तुम्हाला कॅमेरा वापरून दाखवतो. सो आय विल जस्ट गो टू कॅमेरा अँड देन आय विल स्टार्ट रेकॉर्डिंग. आणि जसं मी स्टार्ट रेकॉर्डिंग म्हटलं तर बघा इथे मला आता हा रेकॉर्डिंग ऑन होईल आणि टेक्स्ट आलेलं आहे बघा, मोठ्या अक्षरात आलेलं आहे आणि जे ॲक्च्युली टेक्स्ट रेकॉर्ड होणार नाही. इथे माझं तुम्हाला व्हिडिओ पण दिसायला लागला आहे, कॅमेरा ऑन झालेला आहे आणि इथे टेक्स्ट आहे. जसं मी रेकॉर्ड करेन तसं हे टेक्स्ट वर जायला लागेल आणि मी सिम्पली वाचत जाईन. फॉर एक्झाम्पल 3, 2, 1. Mid-century modern flat graphic style, the reference character nodding in rhythm, a video timeline with music waveforms floating in the. ओके, तर अशा प्रकारे मला इथे स्क्रीनवर जे दिसते ते वाचता येईल. मला काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. प्लस जेव्हा तुम्ही हे करता त्यावेळेला तुम्हाला याचं फॉन्ट वगैरे चेंज करण्याचा ऑप्शन पण मिळतो. ओके, सो आय विल जस्ट सिम्पली गो बॅक. परत एकदा करूया. आणि इथे बघा आपल्याला त्याचं रोलिंग ठेवायचं आहे की फिक्स ठेवायचं आहे. तर ते रोलिंग ठेवलं. फॉन्ट किती पाहिजे आणि स्पीड किती पाहिजे. मगाशी स्पीड कमी होता तर मी आता स्पीडला थोडंसं वाढवतो आणि पुन्हा एकदा वाचूया. तुम्ही याचा फॉन्ट पण कमी जास्त करू शकता, म्हणजे तुम्हाला जर वाचायला त्रास होत असेल तर. ऑन करूया. Mid-century modern flat graphic style, the reference character nodding in rhythm, a video timeline with music waveforms floating in. ओके, तर हे आता तुम्हाला हे फ्लोट होताना दिसलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तशी रेकॉर्डिंग झाली तर सिम्पली इन्सर्ट बटनावर क्लिक करा, म्हणजे ती आपल्या व्हिडिओ एडिटरमध्ये येईल. आणि इथे बघा आता व्हिडिओ एडिटरमध्ये ती रेकॉर्डिंग पण आलेली आहे. तर हे झालं आपलं पुढचं फीचर रेकॉर्डिंगचं. त्यानंतर आपण अजून एक नवीन स्क्रीन ओपन करूया, इथे ब्लँक. आणि आता तुम्हाला आणखीन एक गोष्ट दाखवतो. ओके, तर त्याच्यासाठी पहिल्यांदा आपण एक व्हिडिओ घेऊया जो मी मगाशीच बनवलेला तो व्हिडिओ घेतो. से फॉर एक्झाम्पल हा व्हिडिओ आपण कॅरेक्टरचा हा घेतला. ठीक आहे, आता कॅरेक्टर जे बोलतोय ते तुम्हाला स्क्रीनवर दाखवायचं असेल तर त्याला कॅप्शन्स म्हणतात आणि ते पण फीचर आपल्याला इथे कॅप्शन्सचं मिळते. तर मी सिम्पली या कॅरेक्टरवर आलो, कॅप्शन्समध्ये गेलो. मग आपल्याला इथे कॅप्शन्सच्या स्टाईल निवडता येतील बघा. वेगवेगळ्या स्टाईल्स दिलेल्या आहेत आणि इथे तुम्ही कॅप्शनच्या वेगवेगळ्या स्टाईल निवडू शकता. खूप साऱ्या आहेत. तर लेट मी कीप वन, एकच घेतो. आता ही घेतली. त्याच्यावर जसं मी क्लिक केलं तर इथे कॅप्शन आली आणि ती कॅप्शन जनरेट पण झाली बघा ऑटोमॅटिकली. आणि आता या क्लिपसाठी मी कॅप्शन जनरेट केलेलं आहे आणि पहिल्यापासून प्ले करून तुम्हाला दाखवतो. लुक ॲट दिस. Century modern flat graphic style, the reference character nodding in rhythm, a video timeline with music waveforms floating in the background. Organ. ओके, जो शब्द बोलला जातोय तो शब्द हायलाइटेड आहे ग्रीनमध्ये, बाकी व्हाईटमध्ये आहे. आणि असे खूप सारे टेम्पलेट्स आहेत. तुम्हाला पाहिजे ते टेम्पलेट तुम्ही निवडू शकता. बघा फक्त त्याच्यावर कर्सर नेला की ती टेम्पलेट कशी दिसते ते तुम्हाला बघता येईल. ओके, तर तुम्हाला जी पण आवडेल ती तुम्ही कॅप्शन ॲड करा. हे पण कम्प्लिटली ऑटोमॅटिक आहे.
आणि बऱ्यापैकी मराठी कंटेंट पण याच्यामध्ये कॅप्शनमध्ये बऱ्यापैकी येतं. समजा कधी कधी चूक झाली असेल किंवा जे बोललं ते नीट यायला समजलं नसेल तर तुम्हाला ह्या कॅप्शनवर डबल क्लिक करायचं आहे. डबल क्लिक केलं तर तुम्हाला इथे ते लिहून आलेलं दिसतं आणि ते जर तुम्हाला बदलायचं असेल तर तुम्ही सिम्पली तो शब्द एडिट करू शकता. जर कुठला शब्द चुकीचा घेतलेला असेल तर तुम्ही स्वतःहून लिहून सांगू शकता की हे शब्द तशा प्रकारे आहे. ओके, तर त्यामुळे AI शिकतो आणि मग तुमच्या उच्चारांच्या अनुषंगाने तो बरोबर टेक्स्ट तिकडे कॅप्शनमध्ये आणून देतो. तर हे झालं टेक्स्ट फीचर. त्यानंतर अजून एक फीचर आपण बघूया, ते आहे से फॉर एक्झाम्पल एक मला ब्लँक इमेज पाहिजे. हां, ही घेऊया. तर इथे एक ब्लँक इमेज होती आपल्याकडे आणि इथे आपल्याला बघा खाली टेक्स्ट ऑप्शन मिळतं आहे. तर या टेक्स्टमध्ये जाऊया. टेक्स्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे बरेचसे टेक्स्ट ॲड करता येतात. काही त्यांनी डिझाईन्स पण दिलेले आहेत रेडीमेड. समजा मी हे क्लिक केलं. सो जर तुम्हाला यूट्यूब थंबनेल वगैरे बनवायचे असेल तर त्याच्यासाठी पण हे बेस्ट आहे टूल. ठीक आहे, तर ही जी आहे हे मी घेऊन आलो आणि याला मी पाहिजे तसं एडिट करू शकेन. दिस इज माय व्हिडिओ. तर तुम्हाला पाहिजे ते टेक्स्ट तुम्ही लिहू शकता आणि रेडीमेड ग्राफिक्स याच्यात मिळालेले आहेत. ओके, त्यानंतर तुम्हाला इकडे आणखीन टेक्स्ट ऑप्शन पण आहे. सो तुम्हाला पाहिजे तसं टेक्स्ट तुम्ही स्वतः पण लिहून आणू शकता आणि ते बेसिकली नॉर्मल जसं वर्डमध्ये एडिट करता तसं तुम्हाला त्याचे वेगवेगळे फॉन्ट्स, वेगवेगळे फॉन्ट साईज, बोल्ड, आयटॅलिक ते पण करता येईल. सो तुम्हाला यू कॅन यूज इट ॲज अ पॉवर पॉईंट मेकर ऑल्सो, स्लाईड मेकर ऑल्सो. हे झालं आपलं टेक्स्ट फीचर. बरंच काय काय आपण बनवलेलं आहे. आता पुन्हा एक ब्लँक स्लाईड ओपन करूया आणि या ब्लँक स्लाईडवर मी तुम्हाला पुढचं फीचर दाखवतो आणि ते आहे टेम्पलेट्स. मी इथे टेम्पलेट्समध्ये गेलो तर बघा इथे यांनी खूप साऱ्या टेम्पलेट्स आपल्याला रेडीमेड दिलेल्या आहेत. या छोट्या खानी व्हिडिओच्या आहेत. तर लेट मी सिलेक्ट वन ब्लँक आणि कुठली एक निवडूया. समजा मी पहिलीच घेतो, क्लिक केलं त्याच्यावर. तर ही बेसिकली टेम्पलेट आहे आणि त्या टेम्पलेटमध्ये खूप साऱ्या स्लाईड्स आहेत बघा. तर तुम्हाला त्या सगळ्या पण वापरता येतील. इन्सर्ट ऑल सीन्स केलं तर त्या सगळ्या येतील आणि कुठली तरी एक घेतली तर ती एक येईल. सो मी इथे इन्सर्ट ऑल सीन्स करतो आणि ह्या सगळ्या सीन्स आता इथे आपल्याला एका मागोमागे एक ॲड होताना दिसतील. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही या टेम्पलेट्समध्ये पण वापरू शकता. टेम्पलेट्समध्ये फक्त जाऊन सिम्पली एडिट करायचं आहे. तुम्हाला जो पाहिजे कॉम्पोनंट तो बदलायचा आहे. बाकी सगळे डिझाईन सेम ठेवा म्हणजे तुम्हाला एक रेडीमेड डिझाईन पण मिळाले. तर हे फीचर पण खूप चांगलं आहे टेम्पलेट्सचं. याच्यामुळे काम तुमचं फास्ट होईल. नाव विल गो टू नेक्स्ट. तर हा जो कॅरेक्टर आहे आपला पहिला, इथे मी गेलो आणि इथे तुम्हाला शेप फीचर वापरून दाखवतो. हे सगळ्यात शेवटी आपल्याला शेप्स दिसते बघा. त्याच्यावर गेलं तर इथे वेगवेगळे शेप्स असतात जे तुम्ही आणून तुमच्या स्लाईडवर ठेवू शकता. उदाहरणार्थ मी इथे हे कॉलआउटचं हे आणलं आणि याला कॉलआउट ॲड केला. कॉलआउटचं चिन्ह तुम्हाला कुठल्या दिशेने दाखवायचं आहे तसं फक्त ड्रॅग करा म्हणजे तो कॉलआउट दिसेल. त्याला साईजने कमी किंवा जास्त करायचं असेल तर तसं पण तुम्हाला करता येईल. ओके, हा मी याला कॉलआउटला बरोबर बसवला आणि या कॉलआउटमध्ये तुम्हाला पाहिजे ते लिहा. सो प्लीज लाईक दिस व्हिडिओ. ओके, तर आता माणूस तुम्हाला सांगतोय की व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर लाईक करा. तर हे झालं आपले फीचर्स जे आपण इथे बघितले. त्या व्यतिरिक्त आणखीनही याच्यामध्ये बरेच फीचर्स आहेत. त्यापैकी काही बघूया. तर ही आपली व्हिडिओ जी झालेली आहे. मी एक नवीन व्हिडिओ क्रिएट करतो म्हणजे कम्प्लिटली ब्लँक स्लाईड क्रिएट करतो आणि इथे आपल्याला पुढचं फीचर बघायचं आहे. हे बघा आपल्याला व्हिडिओची साईज निवडता येते. आपण सगळं लँडस्केप व्हिडिओमध्ये केलं पण पोर्ट्रेट व्हिडिओ म्हणजे जे रील्ससारखे व्हिडिओज असतात ते किंवा स्क्वेअर व्हिडिओज पण करू शकता. आपण VO3 मध्ये व्हिडिओ जनरेट केला, AI अवतार बघितला, लिरियामध्ये म्युझिक बघितलं, स्लाईड कन्व्हर्जन आपण बघितलं नव्हतं ते आता बघूया. रेकॉर्डिंग आपण बघितलं, अपलोडिंग आपण बघितलं, टेम्पलेट्स बघितल्या आणि स्टोरी बोर्ड मी आधीच्याच व्हिडिओमध्ये बनवलेला आहे. त्याची लिंक मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर तो बघून घ्या नंतर. आणि आता मी इथे कन्वर्ट स्लाईड्समध्ये जातो. कन्वर्ट स्लाईड्समध्ये गेल्यानंतर तुमच्या गुगल ड्राईव्हमध्ये जेवढ्या स्लाईड्स असतील त्या दिसतील. आता इथे मी एक माझ्याकडची स्लाईड सिलेक्ट केली. ह्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन होतं ते गुगल ड्राईव्हवर होतं ते मी सिलेक्ट केलं. हे बघा हे यातल्या 5 स्लाईड्स मी घेतल्यात. नेक्स्टवर क्लिक केलं. त्याचा
त्या स्लाईडवर असलेलं टेक्स्ट आपोआप इथे आलेलं आहे, त्याच्या हिशोबाने स्क्रिप्ट पण आपोआप बनवलेली आहे, नॅरेटर पण इथे ॲड झालेला आहे म्हणजे व्हॉइस ओव्हर, आणि ॲनिमेशन्स पण ऑन आहेत. बस आपल्याला फक्त क्रिएट या बटनावर क्लिक करायचं आहे आणि वाट बघायची आहे की या स्लाईड्सना कशा प्रकारे व्हिडिओमध्ये कन्वर्ट केलं जाईल ते. परफेक्ट. आता आपला हा नवीन व्हिडिओ तयार आहे आणि इथे आपल्याला विथ ॲनिमेशन विथ व्हॉइस ओव्हर या स्लाईड मुवमेंट सगळं मिळणार आहे. चला प्ले करूया. Welcome to Business in a Box. I'm Salil Chaudhary, and I'm excited to share this with you. Let's start here. This system is designed for beginners and non-tech backgrounds. We focus on business opportunities, offering a practical, step-by-step approach. You will have a clear path from learning to launching to earning. Let's set some expectations. We'll be using simple व्हिडिओ अशा प्रकारे बनवणं खूपच फास्ट होणार आहे आणि खूपच सोपं होणार आहे. तुम्ही तुमच्या कुठल्याही पॉवर पॉईंटला इथे आणा आणि व्हिडिओमध्ये कन्वर्ट करून घ्या, कारण व्हॉइस ओव्हर, बॅकग्राऊंड म्युझिक, ॲनिमेशन सगळं या टूलने ॲड करून दिलेलं आहे की नाही भारी. आणि मग पुन्हा नेहमीप्रमाणे शेअरवर जा, डाउनलोड करा आणि तुमचा व्हिडिओ तुमच्यासाठी रेडी आहे. तर हे आपलं शेवटचं फीचर जे मला तुम्हाला दाखवायचं होतं. तर हा कंप्लीट असा मी पूर्ण कोर्सच क्रिएट केला गुगल विड्सचा. कसा वाटला ते मला जरूर सांगा. हे टूल जरूर वापरा आणि असं तुम्हाला आणखीन काय मराठीत शिकायला आवडेल ते मला खाली कमेंट्समध्ये जरूर सांगा. नवे नवे AI टूल्स, प्रोडक्टिव्हिटी टूल्स, बिझनेस टूल्स घेऊन मी इथे तुम्हाला तुमच्यासाठी येणार आहे. तर तुम्हाला काय शिकायला आवडेल मला नक्की सांगा. हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि इतर मित्रांबरोबर शेअर केलं तर चांगलं होईल. करा मग. बाय बाय.